नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नवी मुंबईतील करावेगाव येथील ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक रत्नाकर तांडेल सरांच्या सेवानिवृत्ती निमित्त शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं आपल्या सरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता एका विशेष सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्ञानदीप विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कृतज्ञता सोहळ्यात तांडेल सरांना करावे रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे हा पुरस्कार सरांना घडवणारे त्यांचे गुरुजी एकनाथ पाटील सरांच्या हस्ते देण्यात आला. सदर पुरस्कार स्वीकारण्याकरिता तांडेल सरांचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. त्याचबरोबर ज्ञानदीप सेवा मंडळाचे कार्यकारी सदस्य आणि 1992 ते 2026 पर्यंतच्या बॅचचे सर्व माजी विद्यार्थी सहकुटुंब या कृतज्ञता सोहळ्यास उपस्थित होते. सत्कारही होत असतो, परंतु कोणातरी मान्यवरांनी योजलेलं असतं, एखादा कार्यक्रम असतो. पण आजचा हा सोहळा सरांच्या विद्यार्थ्यांनी आयोजलेला आहे आणि विद्यार्थ्यांचं हे प्रेम. टिळक म्हणजे बुद्धिमत्ता, टिळक म्हणजे व्यासंग आणि या टिळकांनी या महाराष्ट्रात, या भारतात, नव्या अखंड जगामध्ये, कारण या पगडीचं टॅग आहे पुणेरी पगडी म्हणून हे जगमान्य झालेलं आहे. ती पुणेरी पगडी सरांचेच गुरुवर्य सरांना प्रदान करताना पुष्पगुच्छ देताना आज खरंच आपण सर्व विद्यार्थ्यांनी हा सोहळ्याचं जे स्वप्न पाहिलं होतं ते या ज्ञानदीपच्या प्रांगणामध्ये पूर्ण होत आहे. यासाठी केला होता अट्टासम. आजचा दिवस गोड व्हावा. आज सरांचा जन्मदिवस, त्यांचा अभिष्ट चिंतन करण्यासाठीचा हा घाट घालून केलेला प्रयत्न सर्व विद्यार्थ्यांतर्फे हे सन्मानपत्र, गौरवपत्र, कृतज्ञतापत्र सरांना प्रदान. सर्वांना माहिती आहे सर कायम आपल्यातच विद्यार्थ्यांमध्येच रमणारे, कायम विद्यार्थ्यांमध्येच वेळ व्यतीत करणारे. मग त्यांच्या पत्नीचं काय? आपण जेव्हा रात्री जागरणाला जायचो तेव्हा आपल्याला चहा करणाऱ्या या माऊली असायच्या, आपल्याला नाश्ता देणाऱ्या या माऊली असायच्या. आज सरांसोबत आम्ही सोहळा, हा सुवर्ण सोहळा, याची डोळा आम्हाला सर्वांना पाहायला मिळाला. सत्कार सोहळा, माझा वाढदिवस आणि निवृत्ती या दोन्ही गोष्टींचा सहयोग करून माझ्या सर्व माजी विद्यार्थी आणि आजी विद्यार्थी यांनी हा जो काही सोहळा या ठिकाणी सुरू केलेला आहे, खरोखरच आज आपण या क्षेत्रामध्ये आलो, शिक्षक झालो, याचं धन्य वाटतं. माझ्या आईची पुण्याई असेल कदाचित, माझ्या कुटुंबाची पुण्याई असेल कदाचित की मला शिक्षक होता आलं आणि शिक्षक झाल्यानंतर या ज्ञानदीप विद्यालयामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. ज्ञानदीप विद्यालय म्हणजे माझं दुसरं घर आणि ज्ञानदीपचा आमचा जो परिवार आहे त्या परिवाराने मला सदोदित साथ दिली आणि त्यांच्या त्या सहकार्यामुळंच आदरणीय श्री रवींद्र नाईक संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व कार्यकारिणी मंडळ यांनी जो काही सपोर्ट दिला त्या सपोर्टच्या आधारावरच आम्ही हे सर्व कार्य करू शकलो. आणि त्याचसोबत मला माझ्या गावातील सर्व नागरिकांनी, विशेष करून आदरणीय श्री जगन्नाथ नाईक ज्यांनी मला या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं, ज्यांनी मला शिक्षक बनण्यास प्रवृत्त केलं, ते आणि असंख्य चाहते माझे असंख्य विद्यार्थी या सर्वांचं आज मला या ठिकाणी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सर्वांसमक्ष मला आभार मानायचे आहेत, धन्यवाद मानायचे आहेत की त्यांच्यामुळेच आज रत्नाकर सर झाले. अन्यथा मी कुठल्यातरी वेगळ्या क्षेत्रामध्ये असतो, पण आज ह्या सोहळा पाहून कृतकृत झालं असं वाटतं आहे. तर पुन्हा एकदा आपण सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो आहे. या ठिकाणी हा सोहळा खास या सोहळ्याच निमित्ताने माझे गुरुवर्य आदरणीय श्री ए पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरुवातीला त्यांना पाहिलं आणि धन्य झालं की आपला सोहळा आपल्या सरांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे. तर आजचा हा दिवस हा माझ्या आयुष्यामध्ये एक सुवर्णाचा दिवस आहे असंच मी समजतो. खूप छान वाटतं आहे.
आणि हा गोड सन्मान आहे. आपल्या मुलांनीच आपला जेव्हा सन्मान करतात, बाहेरचे लोक अनेक वेळा सन्मान करतातच, पण असा काही सन्मान जो आपलीच मुलं करतायत, त्याच्यामध्ये जो गोडवा आहे, त्यातल्यामध्ये जी आपुलकी आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे, ते एक अनन्यसाधारण असं आहे. आणि म्हणूनच सर्व माझे विद्यार्थी, जे काही आयोजक आहेत, ज्यांनी धडपड केली 2 महिने आणि मला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता या संपूर्ण सोहळ्याचं आयोजन केलं, आणि त्यांच्या मागे बाकी सारे माझे विद्यार्थी, आजी विद्यार्थी यांनी मेहनत घेतली, आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे आजचा हा आनंद सोहळा, कौतुक सोहळा मला पाहायला माझ्या आयुष्यात मिळालं. खरोखर या ठिकाणी उपस्थित माझी बहीण आहे, माझे बाबा आहेत, माझं संपूर्ण कुटुंब आहे, माझे ज्येष्ठ बंधू या ठिकाणी आहेत. तर त्यांच्या सर्वांच्या समक्षाने, माझ्या विद्यार्थ्यांसमक्षाने, ज्येष्ठ नागरिकांची समवेत आणि प्रामुख्याने ज्ञानदीपचं कार्यकारिणी या ठिकाणी आहे. तर त्या सर्वांच्या समक्ष आजचा हा सोहळा होतो आहे. तर खूप धन्य वाटतंय, खूप छान वाटतंय, आनंद आहे. आज खरं तर आनंद होतो, कारण रत्नाकर हा माझा विद्यार्थी आहे. हे कॉलेज लाईफमध्ये त्याला मी घडवलं आहे आणि माझ्या हातून एवढा चांगला विद्यार्थी घडला याचा मला आज आनंद होतो. जर वडिलांना एखादा आपला मुलगा पुढे गेला का त्याची कीर्ती किंवा त्याचं यश पाहून जसा आनंद होतो, तसा मी शिक्षक म्हणून मला आज आनंद होतो. चांगले गुण, चांगलं आचरण हे नेहमी आपल्याला मान देते असतं. तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे का, चाले बोलिले वचन जाय तिथे पायी मान. जो आपली तत्त्व सांभाळतो आणि आचरण चांगलं ठेवतो, चांगल्या आचरणानेच आपला सन्मान वाढत असतो. आणि आपली तत्त्व सांभाळून जो राहणारा असतो, जसं रत्नाकर सरांनी आयुष्यभर आपली तत्त्व सांभाळली आणि चांगलं काम केलं. जो दुसऱ्याचा विचार करतो त्याचा नेहमी त्याला यश येतं. सत्यसंकल्पाचा दाता नारायण असं म्हटलं आहे. म्हणून जो दुसऱ्याचा विचार करतो त्याला परमेश्वराची साथ असते आणि त्याचं कार्य कधी अपयशी होत नाही. रत्नाकर सरांनी आयुष्यभर तेच केलं. त्याने जेव्हा समाजसेवा चालू केली तेव्हापासून त्यांनी नोकरी अशी बघितली नाही. त्यांनी स्वतःला आपलं ओतून, म्हणजे स्वतःला आपलं सर्वस्व अर्पण करून त्यांनी विद्यार्थ्यांची सेवा, समाजाची सेवा आणि तसंच इतरांचं जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, असं त्यांनी आपलं आयुष्य जगलं. आणि त्या आयुष्याचं फळ म्हणून आज त्यांचा हा सत्कार होतो, त्यांच्या विद्यार्थ्यांतर्फे त्यांचा हा सत्कार होतो. म्हणून ह्याचा आदर्श इतरांनी ठेवावा. आणि हा जो कार्यक्रम करतात त्यांना मी धन्यवाद देतो, कारण असे लोकांचा जर आपण आदर्श असा कार्यक्रम केला तर इतर विद्यार्थ्यांसमोर किंवा इतर लोकांसमोर हा आदर्श राहतो आणि तशी आपल्या समाजात संस्कार होतात किंवा असे लोक, चांगली लोक आपल्या समाजात घडतात. अशा या सोहळ्याप्रसंगी ज्ञानदीप विद्यालयाचे माजी विद्यार्थी अमित मढवी, सुगंधा तांडेल, मिलिंद भोईर, मनोहर पाटील या विद्यार्थ्यांनी आपल्याला घडवणाऱ्या रत्नाकर तांडेल सरांबाबत यावेळी आपली कृतज्ञता व्यक्त केली. आज जो सत्कार सोहळा आहे, रत्नाकर तांडेल सर, आरजी तांडेल या नावाने त्यांना ओळखलं जातं, उत्कर्ष क्लासेसचे प्रणेते आणि आम्हाला जे आमचं जीवन घडवलं असे आमचे आवडते आणि लाडके सर यांचा आम्ही कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यानिमित्त आज आम्ही 1995ची 10वीची आमची बॅच आम्ही सर्वच एकत्र जमलेलो आहोत आणि आमच्या परीने आम्ही सरांचा सत्कार आणि सन्मान कशासाठी आहे तर आम्हाला एवढं आज उभं करण्याचं काम आणि आम्हाला शिक्षण देऊन आम्हाला ज्ञानार्जन करण्याचं काम हे सरांनी केलेलं आहे. खरोखर एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, सर्वच क्षेत्रात प्रावीण्य आणि या करावेगावचं एक नावभूषण, या ज्ञानदीप शाळेतील एक मुख्याध्यापक म्हणून त्यांनी त्यांचं प्रवास या मे महिन्यात त्यांची सेवानिवृत्ती आहे. परंतु शिक्षक हा कधीच सेवानिवृत्त होत नसतो. हा शिक्षक शेवटपर्यंत शिक्षकच राहणार आहे आणि तो ज्ञान देण्याचं काम हे आम्हाला शेवटपर्यंत करणार आहे. कारण आम्ही गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुने ज्ञान दिल्याशिवाय हे आपलं बोलणं आणि आपलं ज्ञान कधीच प्राप्त होत नाही. असे आमच्या गुरुवर्यांना आमचा सादर नमस्कार. माझे माननीय रत्नाकर गोपीनाथ तांडेल सर यांच्याकडे मी पहिलीपासूनच क्लासेसला पहिला जायची.
त्याच्यानंतर सरांनी उत्कर्ष क्लासेस हे केले, पण त्यांनी आम्हाला म्हणजे मुलाप्रमाणे शिकवण दिली. जरी आम्ही कुठे असे बाहेर, जरी त्यांचं घर आमचं घर जवळच, जरी आम्ही म्हणजे अंगणामध्ये जरी असे त्यांना दिसलो खेळताना बागडताना, लगेच ते म्हणजे आम्हाला असं ओरडून सांगायचे की अभ्यास करा, तुम्हाला पुढे जायचं आहे, तुम्हाला पुढे शिकायचं आहे, तुम्हाला तुमचं नाव घडवायचं आहे, तुम्हाला काहीतरी प्रतिष्ठा करायची आहे. जरी पण आता मी 1ली ते 10वीपर्यंत सरांनीच मला मार्गदर्शन केले, ते माझे गुरु आहेत. आणि नंतर पण मी 12वी TYला गेली. TYला पण असताना मला अकाउंटचा थोडा प्रॉब्लेम येत होता. तरी मला एक दिवस सर बोलले, आपल्याकडे मनोज सर वगैरे आपल्याकडे पोरं असतात रात्री 10वीच्या रात्री नाईट क्लास चालू असायचे, एक्स्ट्रा क्लास अभ्यासासाठी मुलांसाठी. तर मला बोलले तुला काय अडचण असेल तर तू पण ये. TYला असून तरी त्यांनी मला प्रोत्साहन केलं की तू पण रात्री ये, अकाउंट्स तुला नाही जमत तर थोडं ये, आम्ही तुला सपोर्ट करू, काही घाबरू नको, पण तू पुढे जा. हे असे आमचे गावचे रत्नाकर सर, तांडेल सर्वांचे लाडके, आज त्यांचा कृतज्ञता सोहळा. सर्व विद्यार्थिनी गावच्या पोरांनी म्हणजे एवढा भाग घेतला, सगळे विद्यार्थिनी, की सगळ्यांना इतका आनंद वाटते की जे आमच्या गावातले जे आहेत लहानपणापासून 1लीपासून त्यांनी जे घडवले ते सगळे विद्यार्थी आज ना प्रत्येक बॅचमधली आज 10, 12, 15 पुढे म्हणजे पुढेच गेलेले आहेत. कोणी काही ना काय झाले, कोणी वकील झाले, डॉक्टर झालेत, कोणी नेत्यामध्ये घुसले, पॉलिटिक्समध्ये, पण काय ना काहीतरी झालेच. आज आपले आवडते सर तांडेल सर, रत्नाकर तांडेल सर यांचा आज सेवाकृती सोहळा आपण सर्व माजी विद्यार्थी साजरा करत आहोत. सरांनी म्हणजे सरांचं मुळाला वैशिष्ट्य गेलं तर सर एक प्रकारे आपले माली आहे. जसं माली फुलं पडवतो तसं सरांनी प्रत्येक विद्यार्थ्याला घडवलेलं आहे. विद्यार्थी घडवण्याचं काम सरांच्या मार्फत प्रत्येक वेळोवेळी ट्युशनमार्फत असो आणि शाळेत शिकून तरी प्रत्येक विद्यार्थ्याचं आयुष्य घडवण्यास सरांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांची प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना मोलाची साथ असते. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.